नागपुर शहर में साइबर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए सफलता हासिल की है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार शिकायतकर्ताओं को उनके बैंक अकाउंट और आधार कार्ड से लिंक अकाउंट में ड्रग्स और एंटी नार्कोटिक्स का पैसा आने की धमकी देकर उन्हें डिजिटल अरेस्ट किया गया था। जालसाजों ने पीड़ितों को डराकर उनसे 33 लाख रुपए की रकम अलग अलग अकाउंट्स में जमा करवाकर ठगी की थी। पुलिस ने कार्रवाई करते हुए एक आरोपी को गिरफ्तार किया है। गिरफ्तार किए गए आरोपी का नाम रूपम रमेश सिंह तंवर, उम्र 28 वर्ष, लुधियाना मेवनी हरियाणा का निवासी है। गिरफ्तारी के दौरान आरोपी के पास से 5 मोबाइल फोन बरामद किए गए, जिनमें से 3 मोबाइल का उपयोग वह ऑनलाइन अकाउंट से संबंधित अवैध कामों के लिए कर रहा था। आगे की जांच पुलिस कर रही है। सायबर पोलिसांकडे 97/25 हा क्रमांकाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। यामध्ये कंप्लेंटंटना त्यांच्या बँक अकाउंट आणि आधार कार्डला लिंक अकाउंट यामध्ये ड्रग्ज वगैरेचा अँटी नार्कोटिकचा पैसा येतो आणि अशा तऱ्हेने भीती दाखवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते। त्यांनी 33 लाख रुपये त्यांच्याकडचे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये भरून त्यांच्यावर फसवणूक झाली होती। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र शिंगल सर, माननीय जॉईंट CP सर क्राईम सर आणि माननीय DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि API पांढरे आणि पथक असे करत होतो। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही रूपम सन ऑफ रमेश सिंग तंवर वय 28, लुधियाना मेवनी हरियाणा इकडचा एक आरोपी 28 वर्ष याला आम्ही अटक केली आहे। सदर आरोपी ज्यावेळी आम्ही त्याची अंगझडती घेतली असता किंवा ज्याच्यावर छापा टाकला असता तो त्याच्याकडे 5 मोबाईल मिळून आले। त्यापैकी 3 मोबाईलमध्ये तो ऑनलाईन अकाउंटची कामं करत होता। आपल्याकडे जी कंप्लेंट आहे त्यामध्ये 15 लाख रुपये ज्याच्या अकाउंटवर गेले होते ते अभिलाष सिंग MP UPचा त्याच्या नावाचा आधार कार्ड आणि इतर आयडेंटिटी कार्ड वापरून हा आरोपी अशी कामं करत होता। याबाबत आम्ही त्याला अटक करून पुढचा तपास चालू असून त्याला मान्य न्यायालयात सादर करणार आहोत। हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करणार आहोत। सदरची संपूर्ण कामगिरी आम्ही आमचे पोलीस आयुक्त रवींद्र शिंगल सर, जॉईंट CP सर तसेच क्राईम सर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे DCP सायबरचे लोहित मताने सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तसेच API पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश भारत आणि रुपेन सिंग यांच्या मार्फतीने आम्ही सदरची कारवाई केली असून त्यामध्ये एका फक्त आरोपीला अटक केली आहे। इतर आरोपींना अटक करणे बाकी आहे।